महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरात चोर आला रे चोर, अफवांना प्रचंड ऊत। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, रात्रीच्या पोलीस बंदोबस्तात वाढ। मागील महिन्यामध्ये श्रीवर्धन येथे 3 घरफोडीच्या घटना घडल्या होत्या। सदर घटनांचा पोलीस तपास सुरू आहे। मात्र तेव्हापासून श्रीवर्धन शहरामध्ये वारंवार चोर आल्याच्या अफवा पसरत आहेत। रात्रीच्या वेळी नागरिक हातामध्ये काठ्या सोटे घेऊन पहारा देत आहेत। सदर चोरीच्या अफवांबाबत रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी श्रीवर्धन येथे नागरिकांची बैठक आयोजित केली। यावेळी अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले। परंतु याच अफवांचा फायदा घेऊन कोणीतरी खोडसाळ व्यक्ती विनाकारण नागरिकांच्या घरावर खडा फेकून मारणे, दरवाजाची कडी वाजवणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत। त्यामुळे चोर आल्याची बोंबाबोंब अजून जोर धरत आहेत। श्रीवर्धन शहरातील काही CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती हातात लोखंडी सळी घेऊन तोंडावरती मास्क चढवून फिरताना दिसून आला आहे। सदर व्यक्ती CCTV फुटेजमध्ये दिसल्यानंतर तो नवी पेठ परिसराकडे पळून जाताना दिसला आहे आणि लगेचच तिथून एक रिक्षा रात्री 2:40 सुमारास गेलेली CCTV मध्ये दिसत आहे। मात्र सदर CCTVत दिसणारी व्यक्ती याने पूर्णपणे आपला चेहरा मास्क लावून झाकून घेतला असल्यामुळे सदर व्यक्तीची ओळख पटवणे कठीण झाले आहे। पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली असली तरी कोणत्या ना कोणत्या भागामध्ये चोर आल्याची बोंबाबोंब पसरते। जर चोराला चोरी करायची असेल तर तो कुणाच्या घरावरती खडे फेकून मारणार नाही किंवा दाराची कडी देखील वाजवणार नाही। परंतु सध्या सुरू असलेले हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याची आवश्यकता आहे। अनेक ठिकाणी चोर पाहिला अशा प्रकारे सांगितले जाते, परंतु तो कोणी पाहिला याबाबत कोणीही ठामपणे सांगताना आढळून येत नाही किंवा पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रारही देत नाहीत। तेव्हा मोबाईल फोन करून अथवा सांगोसांगी चोर दिसला अशी चर्चा करण्यात येते। एकूणच चोर आल्याच्या अफवेमुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे। श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या। या जलवाहिन्या व जलशुद्धीकरण प्रकल्प याच्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटतात। त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे चोरांच्या अफवा पसरवल्या जात असल्याबाबत नगर परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेली पाहायला मिळते। तरी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।